गांधीचमन ते रेल्वे स्टेशन निकृष्ट कामाबाबत प्रसारमाध्यमांच्या बातम्यांची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल. सांबा विभागात उडाली एकच खळबळ. ठेकेदाराने पार्किंग टाईल्स उखडून ट्रॅक्टरमध्ये घेऊन गेले. जालना शहरातील गांधीचमन ते रेल्वे स्टेशन रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला काळ्या यादीत टाका, दिनकर घेवंदे यांची मागणी. या मथळ्याखाली काल प्रसारमाध्यमांमध्ये बातम्या प्रकाशित झाल्या होत्या. वर्तमान आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात बातम्या प्रकाशित झाल्याने जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसरे यांनी तात्काळ प्रकरणाची दखल घेतली आणि संबंधित ठेकेदाराला बोलावून जाब विचारला. तसेच संबंधित विभागाचे अभियंता यांना सुद्धा बोलावून सदरील प्रकरणी जिल्हाधिकारी यांना अहवाल घेतला असता सदरील काम बोगस असल्याचे निदर्शनास आल्याने दिनांक 29 सोमवार रोजी महानगरपालिका कार्यालयापासून ते गांधीचमनपर्यंत बसवण्यात आलेल्या पार्किंग टाईल्स उखडून ट्रॅक्टरद्वारे नेण्यात आल्या. जालना शहरातील गांधीचमन ते रेल्वे स्टेशन या मार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप दिनकर घेवंदे यांनी माध्यमांद्वारे 2 दिवसापूर्वी केला होता. अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने घेवंदे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना वारंवार तक्रारी केल्या होत्या. परंतु मुजोर अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल न घेतल्याने जनतेचा पैसा वाया घालवण्याचे काम कॉन्ट्रॅक्टरच्या वतीने होत असल्याचा आरोप घेवंदे यांनी केला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या फुटपाथवर कमीत कमी 6 इंचपर्यंतचा गट्टू लावणे अपेक्षित असताना अत्यंत कमी थिकनेस असलेली आणि अत्यंत निकृष्ट दर्जाची पार्किंग टाईल्स बसवण्यात आली होती. शेवटी नाईलाजाने दिनकर घेवंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला आणि वर्तमानपत्र तसेच इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये या बोगस कामाविषयी मोठ्या प्रमाणात बातम्या छापून आल्या. या बातम्याची दखल घेऊन जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पानसरे यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना चांगलेच झापले आणि पार्किंग टाईल्स उखडण्यास सांगितले.